दुसरा संघ आपण पाहिला तर वसई फाटा पिल्हार या परिसरातील संघ आहे. गावदी स्फूट माणीचा पाडा. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. पहिले षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज निलेश बंद्रे, तर ऑन स्ट्राइक वरती फलंदाज अजय धोदडे अँड नॉन स्ट्राइकला दिनेश धोदडे. हे दोन बॅटर, दोन बंधू आहेत आणि या दोन बंधूंचा खेळ चांगला राहिला आहे गावदी स्फूट माणीचा पाडा टीमसाठी. पहिला बॉल राईट मोर द विकेटनं. ओहो, ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती परंतु चांगला शॉट होता, चांगला बॉल होता, त्याला सन्मान दिला गेला. मात्र कुठल्याही प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली नाही. डॉट डिलिव्हरी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक देखील आहे लॉंग ऑफला. मात्र यावेळेस पकडला जातो झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अजय धोदडे या खेळाडूचा खेळ आउट. in the mix. धन्यवाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन जाधव आहे ना, सचिन जाधव येतोय कारण सतीश जाधव त्याचा बंधू आहे. यावेळेस आपण पाहिला तर हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केलाय. शॉट मिड ऑफच्या दिशेनं एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच सिंगल. या आकड्यावरती जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती जे संघाचं अकाउंट आहे ते ओपन केलंय. निलेश बंद्रेचा हा पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. षटकार. धन्यवाद डीजे. पहिली विकेट या ठिकाणी आपण पाहिली तर 0 धावसंख्येवरती जरूर बाद झाली होती परंतु त्याच्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये बॅटर दिनेशनं आणि एक जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला लॉंग ऑनला. षटकार या ठिकाणी येतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डायवेस्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा वाईट बॉल येतोय. वाईटने एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचते ती 1-8 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची लिडिंग एज या ठिकाणी लागली जाते आणि चेंडू आपण पाहिला तर थर्डमॅन क्षेत्रामध्ये रवाना होतोय. 2 धावा मिळतील या ठिकाणी. 2 टीमची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते 10 या क्रमांकावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेलं हे बाफाने गाव आणि त्यालाच जोडून आपण पाहतोय हे पालनापडाचं सुंदर असं मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे परंतु चेंडू जातोय शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. आज फायनल डे असल्या कारणाने निश्चितच प्रत्येक सामने आपण सुरुवातीचे 3 ओव्हरचे जरूर पाहतोय. पहिला षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. एक बाद धावसंख्या आपण पाहिली तर 11.
आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच गावदी स्फूट माणीचा पाडा या टीमची. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. रिजेक सूर्यकांत भुयाल येतो नंबर 2चं षटक टाकण्याकरिता पीर बाबा स्वट पापडी करणं. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला बॉल आपण पाहिला तर निश्चितच ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होता, परंतु त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची इनर एज या ठिकाणी लागली जाते आणि फलंदाज बाद असणार आहे तो म्हणजेच दिनेश धोदडे आउट. धन्यवाद डीजे. दुसरा धक्का बसतोय. जे सलामीवीर होते ते मात्र यावेळेस डगआउटच्या आसराला परतलेत. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी डब्ल्यू प्राप्त केलाय, विकेट मिळवले गोलंदाज सूर्यकांतनं. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर आपण पाहिला तर राजेशनं. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू रवाना झाला होता. डायरेक्ट नेम धरून गेम करण्याचा देखील प्रयत्न केला होता, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलाय. एकदा वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी घेतला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होते. कदाचित नॉन स्ट्राईक एंडकडे चेंडूची फेकी आली असती तर पंचांना देखील थोडासा विचार त्या ठिकाणी करावा लागला असता, कारण डेंजर एंडमध्ये धावत होता बॅटर आपण पाहिला तर सचिन, जो नंबर 3 या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. 20 सेपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, पकडेल झेल आणि समाप्त होतोय. राजेशचा देखील खेळ आउट. धन्यवाद डीजे. तिसरा फलंदाज बाद झालाय गावदेव स्फूट माणीजापाडा टीमचा. ठिकाणी एक पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप या 2 बंधूमध्ये पूर्ण केली जाईल का.
सुरुवातीचे दोन बंधू तर मैदानाच्या बाहेर परतलेत, परंतु यावेळी जाधव बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सचिन अँड त्याला साथ देण्याकरता आता मात्र नंबर 5 क्रमांकावरती सतीश जाधवला आपण पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सूर्यकांतचं षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर निघणारा बॉल होता, त्याला मात्र हलक्या हातानं गली रिजनच्या दिशेनं दिशा दिली आहे. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ते 16च्या घरामध्ये. म्हटलं जातं ना, प्रयत्नाने सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाही आहे. या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागेल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु लेग बायच्या सुरूमध्ये ही सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 17च्या घरामध्ये. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक टाकण्याकरता सोहम दलवी. सोहमचा हा पहिला बॉल आणि दांडी गोल फर्निचर उद्ध्वस्त केलंय. धन्यवाद. अडीजे मुकेश येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातं ना, दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा, तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना, हे खूप महत्त्वाचं आहे. सध्या तरी आपण या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम पाहिली तर थोडीशी अंधारामध्ये नक्कीच पाहायला मिळते या, परंतु या अंधारातून आपल्या संघाला उजेडापर्यंत नेण्याचं काम केलं जाईल का? अजून आपण या ठिकाणी पाहिलं तर शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजेच 5. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुकेशनं निश्चित चांगला फटका खेळला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेनं. जयेंद्र वाघे या ठिकाणी आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 आकड्यावरती. सोहमचा हा तिसरा बॉल, उलटॉट डिलिव्हरी होती, मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. शतरक्षक आपण पाहिला तर डीप स्क्वेअर लेगवरनं अति वेगानं पुढे गेला होता झेल पकडण्यासाठी, मात्र त्याच्या आवाक्यापासून थोडासा झेल मात्र लांब राहतोय आणि त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय सुंदर रन इन बिटवीन तो विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेस दोन्ही खेळाडूमध्ये समंजसपणा पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण पाहिला तर पर्यंत थोडासा खाली राहिलाय. समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. यावेळेस फुटवरचा अभाव पाहायला मिळाला नव्हता बॅटरकडनं. शॉर्ट सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस मिस टाईम फटका पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेनं, मात्र यावेळेस चांगला झेल आणि समाप्त होतोय तो म्हणजेच मुकेशचा देखील खेळ, परंतु मुकेशनं बाद होण्या अगोदर मात्र 4 धावा 3 बॉलमध्ये निश्चितच बनवल्यात. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 21. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामे, मेरी राहों में फूलों
सामे शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या ओव्हर मधला, या फर्स्ट इनिंग मधला. टॉस डिलिव्हरी होती आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा वाईट बॉल आहे, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होईल. आणखी एक धक्का बसतोय. सतीश एक चांगला बॅटर होता, त्याला स्ट्राईक घ्यायची होती या शेवटच्या बॉल वरती, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये तो देखील होतोय बाद. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत आणि हा मॅच देखील त्या सिच्युएशनकडे वळताना आपण जरूर पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर विकेट आहे शेवटच्या बॉलवरती देखील. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 21 का 22 आणि लक्ष असणार आहे 23. निश्चितच चला विकेश आपण याचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. मागच्या मॅचचा आपण लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच विकेश खरपडे या खेळाडूचा निश्चित चांगला खेळ राहिला होता. ओमसागर ब्राह्मणगाव टीमचा तो खेळाडू मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता आपण याचा आहे. निश्चितच आपण अतिथी कक्षामध्ये सन्मान करणार आहोत विलासजी भोईर साहेबांचा या ठिकाणी. निश्चितच या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने लाभलेलं आहे आणि केतन किरकिरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आणि विलासजी भोईर साहेबांना विनंती करतो तुम्ही हा आमचा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. मायेची ऊब देणारी ही शॉल आणि त्याच्यानंतर हे स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय आदरणीय सन्माननीय विलासजी भोईर साहेबांना. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करायची आहे. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आपण पाहिला, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे मात्र नक्कीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लो स्कोरिंग सामना आहे. 3 ओव्हरचा 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत विजय करता पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमला, त्या म्हणजेच 23 धावा. पहिले षटक बघूया कुठला गोलंदाज येतोय. 2 सलामीवीर देखील या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. जयेंद्र वाघे आणि त्याच नंतर निलेश बंद्रे. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर ऑलराऊंडर खेळाडू आहेत. अनेक पारितोषिक आपण पाहिले तर पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमच्या नावावरती सातत्याने आपण पाहिलेत वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर यंदाच्या वर्षामध्ये थोडासा स्ट्रगल जरूर करतोय पारितोषिक पटकवण्यासाठी. मागचा काही हंगाम आपण पाहिला तर पीर बाबा स्पोर्ट पापडीचा चांगला राहिलाय. चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. चला आपण मागचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिलाय तो देखील देऊया विकेश या खेळाडूला. वेलपेड विकेश आणि कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक. यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतोय. एक गोल्ड मेडल, त्याच्यानंतर एक कोल्ड्रिंकची बॉटल अँड केली देखील आहेत 1 डझन. चला मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे 23 धावांचं. पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सचिन जाधवला आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल, यावेळेस पहिला बॉल उडवलाय लॉंग ऑफला
क्षेत्ररक्षक होता. वन बाउन्सनं चेंडूला कलेक्ट करेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर जयेंद्र वाघे अँड निलेश बंद्रे हे दोन खेळाडू 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत आणि 2 मात्र या ठिकाणी 23 धावा चेस करत असताना सुरुवात मात्र चांगली झाली आहे पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमची. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हातानं चेंडूला फक्त दिशा दिली आहे. फुलटॉस बॉल होता. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतो हा चौकार. धन्यवाद डीजे जयेंद्र वाघे यांच्याकरता हे स्वांग होतं. चौकारानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 6. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस डिलिव्हरी यावेळेस पुरेपूर फायदा घेतलाय आणि चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता आणखी एक ठोकला या ठिकाणी षटका निलेश बंद्रेनं. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं अजून एक मोठा फटका येतोय. लॉंग ऑप्शनवरून चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. हा आहे निलेश बंद्रे नावाचा सिग्नेचर शॉट. षटकार. सोडा सोडा राया हा नाद खुळा. सोडा सोडा राया हा नाद खुळा. बुगडीचा हा सोळीचा हा नाद खुळा. नाद खुळा. सोडा 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 राया हा नाद खुळा. सोडा सोडा राया हा नाद खुळा. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. निलेश बंद्रे इन फायर झालाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक होता सतीश मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना होतोय. पुन्हा एकदा येतोय हा षटकार आणि षटकारांना धावसंख्या आपण पाहिली तर चेस झाली आहे आणि या ठिकाणी अशा वेळेस पाहिला तर सामना जिंकलाय तो म्हणजेच पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमनं या पहिल्या ओव्हरमध्येच. कॉंग्रॅच्युलेशन पीरबाबा स्पोर्ट पापडी अँड हायलेक टीम गावदी स्पूट माणीचा पाडा धोतडे ब्रदर्स अँड जाधव ब्रदर्स. या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण झाली आहे ती म्हणजेच निलेश बंद्रे या बॅटरची. आणि षटकारांच्या हॅट्रिक करता आपण पाहिलं तर अनलिमिटेड जे कॅश प्राईज आहे पार्थ हेमंत लाखान यांच्याकडनं 500 रुपयाचं ते देखील लागू झाले निलेश बंद्रेसाठी. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील जाईल तो म्हणजेच निलेश या खेळाडूला. निलेश आपण याचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. आणि त्याचनंतर टॉस देखील आम्ही करणार आहोत. त्यानंतरचा मॅच असणार आहे तो म्हणजेच ओमसागर ब्राह्मणगाव आणि त्यांच्या समवेत पाहणार आहोत पीरबाबा स्पोर्ट पापडी. करण दादांचे शुभ असते हा टॉस या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. 2 ओव्हरचा मॅच असणार आहे. कॉल कोण देणार? पीरबाबा स्पोर्ट पापडीकडनं कॉल येतोय म्हात्रे ब्रदर्स. मात्र येते म्हात्रे ब्रदर्स. करण दादाला विनंती करतोय आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. आयुष्य टॉस जिंकलाय काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. बॅटिंग तर अगोदरच्या मॅचमध्ये चांगली झाली आहे. तर क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 20 ते 25. यावेळेस काही चेंजेस पाहायला मिळेल गोलंदाजीमध्ये. नाही. जो आहे तोच संघ मात्र खेळला जाईल.